प्रारंभिक अभिवादन. नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र ननावरे. या दारूमुक्त समाज निर्माण मालिकेच्या पहिल्या भागात आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत दारू म्हणजे नक्की काय, गैरसमज आणि वास्तव. तर पहिला प्रश्न, दारू म्हणजे काय? दारू म्हणजे इथेनॉल नावाचं एक सायको ऍक्टिव्ह औषध. ती बियर, वाईन, रम, विस्की यामध्ये असतं. दारू ही कायदेशीर असली तरी ती एक व्यसन करणारी औषधी आहे, जी मेंदू व शरीरावर परिणाम करते. 2. दारू मोजतात कशी? 1 युनिट इज इक्वल टू 10 मिलीलिटर शुद्ध अल्कोहोल. 1 बियर इज इक्वल टू 2 युनिट आणि 1 पॅक म्हणजे 30 मिलीलिटर इज इक्वल टू 1. बहुतेक लोकांना माहिती नसते की ते दररोज किती युनिट दारू घेत आहे. 3. गैरसमज व समजूतदारपणा. थोडीशी दारू आरोग्यास चांगली हे चुकीचं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार दारूची सुरक्षितता मर्यादित नाही. दारू पिऊन नक्कीच शक्ती मिळते हे खोटं आहे. सुरुवातीला जोश, नंतर अशक्तपणा. पचन सुधारतं हे पण चूक आहे. ती यकृत व पचन संस्थेला नुकसान करते. 4. लोक दारू का प्यायला लागतात? मित्रांचा दबाव, तणाव म्हणजे टेन्शन, समारंभ व सवय, जाहिरातीचा प्रभाव. मग हळूहळू ती सवय व्यसनात बदलते. 5. दारू की सिगारेट काय घातक? दोन्हीही घातक आहेत, पण दारूमुळे अपघात, मारामाऱ्या, कौटुंबिक हिंसाचार, यकृताचं नुकसान जास्त होतं. 6. कायदेशीर आहे म्हणजे सुरक्षित आहे का? दारू कायदेशीर आहे, पण त्यामुळे ती सुरक्षित असते असं नाही. जसं सिगारेट, जंक फूड घातक आहे, तसंच दारूही आहे. 7. सत्य समजून घ्या. चला तर मग आपण हे व्यसनाचा चेहरा उघडा करूया. या मालिकेत आपण दारूची खरी वैद्यकीय, मानसिक आणि सामाजिक बाजू पाहणार आहोत. समारोप. पुढच्या व्याख्यानात आपण पाहणार आहोत लोक दारू का प्यायला लागतात आणि मानसिक व सामाजिक कारण काय असतात. आपली साथ आवश्यक आहे. धन्यवाद.